Hello, this is the My Artifact episode number 2091. आजची तारीख आहे 15 नोव्हेंबर 2020. वाजले आता रात्रीचे 9:30 झाल्या. जसा जसा दिवस जसे जाऊन राहिले तसे डिसिजन घेणं थोडं जवळ येऊन राहिलंय. तसं निघणार तर आहेच. यस, त्याच्यामध्ये काही म्हणजे हे आहेच नाही, डाऊट वगैरे काही आहे नाही. फक्त थोडी भीती वाटत आहे. येस, बट हे भीती येणं साहजिक आहे. कारण जेव्हा आपण कोणती नवीन गोष्ट जेव्हा करण्यासाठी बाहेर निघतो तेव्हा लॉट्स ऑफ थिंग्स होतात. बट स्वतःमध्ये कॉन्फिडन्स आहे आणि स्वतःमध्ये विश्वास आहे आणि आपण पूर्ण तयारी पण केली आहे. सो आपण या सर्व गोष्टी फिगर आउट करू शकतो. सो बरोबर. आज मी काय शिकलो? माझा नागपूरचा स्ट्रीट व्ह्यू व्हिडिओ आहे ना, तो बनला. एक्सपोर्ट सुरू आहे. ऍक्च्युली तो बनला 1 घंटा 45 मिनिट. यस, ऍक्च्युली 1 घंटा 45 मिनिट कोणी बघणार नाही आहे. इट वॉज नॉट. यस, ऍक्च्युली. बट वाय आय मेक इट दॅट? बिकॉज ऑफ दॅट की आय डोंट नो, म्हणजे जे इन्थुजियास्टिक पीपल आहे ना ते लोक पाहतील. यस, मला असं वाटतं की आपण याचा पार्ट 1 आणि पार्ट 2 दोन ह्याच्यात करायला पाहिजे. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल 45 मिनिट वगैरे, तेव्हा कसे लोक थोडेसे बघतील वगैरे. ऑलमोस्ट जर आपण पूर्णच पार्ट 1 आणि पार्ट 2 जर आपण असं अपलोड केले तर वेल, वडेवर आपण पाहू थोडस आता कशाप्रमाणे काय करायचं वगैरे. फर्स्ट थिंग फर्स्ट, ते पाहू आपण नंतर. बट एक्सपोर्ट तर सुरू आहे. यस, 1 घंटा 45 मिनिट. नाही, तुझं बरोबर आहे. समजा जर आपण पार्ट बाय पार्ट जर पाठवले ना तर शायद होऊ शकते. बट कसं आहे की हे एक प्रकारे लिंकअप मध्ये आहे. समजा जर आपण खूप चांगले एक प्रकारे, आता स्ट्रीट व्ह्यू मध्ये फारसं काही करता येत नाही. युजली मोस्ट ऑफ द स्ट्रीट व्ह्यू काही घंटा भराचे असतात. मी युट्यूबवर पण बघितले गेले आहे. येस, बट आपले 1 घंटा 45 मिनिट वॉज टू मच. इतकं जास्त राहिलं तर ऑब्विसली. बट कसं आहे की एकदा तुम्ही त्याच्यात ड्रॅग झाले ना, आतमध्ये गेले ना, तर बस मग तुम्ही बघतच राहायचा. इट वॉज दॅट काइंड ऑफ थिंग लाईक दॅट. सो माझं सजेस्ट हेच आहे की नाही, मला पण बेटर वाटते की आपण नाही का पार्ट बाय पार्ट करावं. म्हणजे 2 पार्ट मध्ये करावं. कारण ते बेटर राहील. तर मग आता कसं, आता हे आपलं जे फुल हे आहे ना, ओके, याला काय करायचं, ऑब्विसली याला रेंडर झालं आहे, साऊंड ट्रॅक वगैरे सगळं ऍड झालंय, सगळं झालंय. ओके, पण याच्यामध्ये आपण एडिट करू शकत नाही कारण लेंथ ऑफ व्हिडिओ बहुत जास्त आहे. तर ऑब्विसली काय करू, हा तर व्हिडिओ एक्सपोर्ट होत आहे, दॅट इज ओके. एक्सपोर्ट झाल्यानंतर याला कॉम्प्रेस करू. कॉम्प्रेस केल्यानंतर मग याची फाईल साईज होईल मे बी, माझं असं म्हणत आहे की प्रीमियर वरून जो एक्सपोर्ट केलेली फाईल आहे ती शायद होईल मे बी 40 किंवा 50 GB ची, म्हणजे 50 GB. यस, माझा अंदाज आहे. यस, नाही, 50 GB वॉज टू मच, वॉज लाईक दॅट 35 किंवा 40 GB पर्यंत होईल. ओके, आणि मग त्याला थोडस कॉम्प्रेस केल्यावर मे बी शायद 15 ते 18 GB पर्यंत होईल. ओके, तर कॉम्प्रेस केल्यानंतर ती जी फाईल आहे ना, त्या फाईलला पुन्हा प्रीमियरवर आणू. ओके, आणि प्रीमियरवर आणल्यानंतर मधातून कट करू. ओके, कट केल्यानंतर मग काय होईल की मग 2 फाईल बनेल आपल्या. ओके, मग 2 फाईलला आपण वेगवेगळ्या एक्सपोर्ट मारू. ओके,
एक्सपोर्ट मारल्यानंतर मग त्याची ऑब्विसली फाईल साईज कमी होईल. फाईल साईज कमी झाल्यानंतर मग युजली आपण त्याला पुन्हा कॉम्प्रेस करू. तर आय डोंट नो जास्त होईल का, कारण ऑलरेडी कोडाक त्याच्यामध्ये वापरलं गेलं आहे. तर मे बी जास्त फाईल साईज कमी होणार नाही. बट वॉट एव्हर 2 पार्ट मध्ये आपण एक्सपोर्ट केलं तर ते बेटर राहील, आणि अपलोड आपण 2 पार्ट मध्ये अपलोड करू शायद ते बेटर राहील. मला तरी चॉईसेस ही वाटते. या आता मी कॅन्सल करू शकत नाही बिकॉज ऑफ दॅट इट टेक्स टू मच टाइम. या कारण आपण तसंही केलं असंही केलं तरी सारखाच वेळ लागणार आहे. यासह जर मी असं म्हणतो की आता कॅन्सल करतो आणि आता मी अर्धा व्हिडिओ एक्सपोर्ट करतो, त्याच्यात अर्धा व्हिडिओ नंतर एक्सपोर्ट करतो, तर इट टेक्स मी टाइम. या व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की समज जर दोन्ही व्हिडिओला रेंडरचे जे सेटिंग्स आहेत ती समज जर वेगवेगळी राहिली तर ते कलर डिफरन्स वेगवेगळा दिसेल. सो बेसिकली आपल्याला सिंगल कलर पाहिजे. ओके. दुसरी गोष्ट अशी आहे की साऊंड इफेक्ट्स पण मला 2 व्हिडिओमध्ये वेगवेगळं करावं लागेल. या आणि समज जर मी असं करतो म्हणलं की समज जर मी एक प्रकारे मधातून कट करतो आणि त्यानंतर इन अँड आउट करून नाही का जेवढा व्हिडिओ आहे तेवढा व्हिडिओ पहिले एक्सपोर्ट करतो आणि दुसरा व्हिडिओ एक्सपोर्ट करतो, तर असं होणं बहुत कठीण होऊन जाईल. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट कारण प्रीमियर क्रॅश होऊन जाईल. युजली आताही मला भीती आहे की हा एवढा मोठा व्हिडिओ हा कसा काय रेंडर करणार आहे. तर ही युजली मला काही माझ्यापाशी अशी काही हिस्ट्री नाही आहे की याच्या अगोदर असं काही क्रॅश झाला बट ड्युरिंग द एक्सपोर्ट कधीच नाही. येस, त्यांनी जेवढा वेळ घेतला त्यांनी घेतला, बट इन द एंड त्यांनी रिझल्ट दिलंच. सो आय एम सेइंग इज दॅट की थोडा वेळ घेईन. या त्यांनी सांगितलं आहे की ऑलमोस्ट करीब 33 आवर्स म्हणजे उद्या संध्याकाळपर्यंत शायद होऊ शकते. ओके, माइट बी. या तर त्यामुळे मला उद्यापर्यंत लॅपटॉप तर सुरू ठेवावाच लागेल. ऑफकोर्स आय नीड टू बी प्रिकॉशस अबाउट दॅट, आणि त्याच्यानंतरच मला कट करावं लागेल. ओके, मग हा स्ट्रीट व्हिडिओ बनला. स्ट्रीट व्हिडिओ बनल्यानंतर मग आपल्या पाशी मग आहे की याचा हायपरलॅप्स व्हिडिओ, जो की बहुत इम्पॉर्टंट आहे. तर हायपरलॅप्स व्हिडिओसाठी आपल्याला ट्रॅक सेट करायचा आहे, सो मच थिंग. सो येस, त्याच्यावर पण काम करायचं आहे ड्युरिंग दिस पिरियड ऑफ टाइम. येस, आपल्यापाशी वेळ आहे, एक्सपोर्ट होऊन राहिला आहे आणि आपल्यापाशी थोडा टाइम आहे, तर आपण काही क्लासेस करून घेऊ. येस, काल काय झालं, काल ऍक्च्युली काल दिवाळी होती आणि काल मी फोटोज काढत होतो. येस, डे लाईट मध्ये माझा कॅमेरा वॉज वर्क रिली फाईन. येस, बट जेव्हा मी नाईट मध्ये थोडस फोटोज काढायला गेलो तर मी ज्या एक्सपेक्ट केले होते तसे फोटोज बिलकुलच नाही निघाले. या म्हणजे ज्याप्रमाणे मी मोबाईलमध्ये ज्याप्रमाणे क्रिएटिव्हिटी करू शकतो ना, त्याप्रमाणे नाही का मी कॅमेरामध्ये DSLR मध्ये नाही करू शकत. या आता मोबाईलमध्ये काऊन असं करू शकतो? बिकॉज ऑफ दॅट की इथे मोबाईल नाही का, मोबाईलची पोर्टेबिलिटी आहे. दुसरी गोष्ट आहे की मोबाईलमध्ये सॉफ्टवेअर बिल्ट इन आहे. या युजली मला जे फोटोज आवडतात ते पोर्ट्रेट फोटोज आवडतात, म्हणजे कसं की बॅकग्राऊंड ब्लर. या मोस्टली खूप जणांना असेच फोटोज आवडतात. या सो इट वॉज लाईक दॅट की या फोटोसाठी नाही का मी मोबाईलचा वापर काऊन करतो, कारण मोबाईलमध्ये फर्स्ट ऑफ फिल्टर्स आहे. ओके, ते फिल्टर्स हे करतात की अनालाइज करतात की विच फिल्टर सूट्स यू बेटर, म्हणजे या पोर्ट्रेटसाठी कोणता फिल्टर सूट्स करतात ड्युरिंग द शूटिंगच्या वेळेसच. या जे की मला DSLR मध्ये असं करता येत नाही. मला DSLR मध्ये खूप सेटिंग करावं लागतं. इट्स काइंड ऑफ रिली कॉम्प्लिकेटेड. या कारण मोबाईलमध्ये ज्या सेटिंग्स आहे इट वॉज इझी टू अंडरस्टँड आणि इट फेअरली कॅन यूज, म्हणजे खूप फटाकसे यूज करता येते आणि चांगल्यानी आपण अंडरस्टँड होऊ शकतो त्या गोष्टीसोबत. पण DSLR मध्ये या साऱ्या गोष्टी थोडंसं अंडरस्टँड करणं थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. या दुसरी गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये जी लेन्स आहे, जे माझ्या मोबाईलमध्ये जे लेन्स आहे, म्हणजे मी जो मोबाईल वापरून राहिलाय Redmi Note 5 Pro, याच्यामध्ये जो लेन्स आहे ते फिक्स फोकल लेन्स आहे. ओके, तर याच्यामध्ये काय आहे की याच्यामध्ये झूम वगैरे काही होत नाही. जे काही झूम आहे ते ऑप्टिकल झूम होतात ऍक्च्युली, बट आय एम सेइंग इज दॅट की याच्यामध्ये जे लेन्स म्हणजे जे बॅकग्राऊंड ब्लर होते कसं, तर हे लेन्सचा कमाल नाही आहे, हे याच्या बिल्ट इन सॉफ्टवेअरचा कमाल आहे. या म्हणजे काय करतो की या कॅमेरामध्ये एक सॉफ्टवेअर आहे पोर्ट्रेटमध्ये, जेव्हा आपण पोर्ट्रेट मोडवर सिलेक्ट करतो आणि नंतर आपण सब्जेक्टला सिलेक्ट करून कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतो, तर यावेळेस काय करावं लागते की तुम्हाला सब्जेक्टला सिलेक्ट करावं लागते. जसं तुम्ही सब्जेक्टला सिलेक्ट केलं की त्याला कळते की आपल्याला बॅकग्राऊंड ब्लर करायचं आहे, म्हणजे दिस इज द सब्जेक्ट. तर मग सॉफ्टवेअर विल अंडरस्टँड आणि मग तो नाही का त्याच्या अराउंड एक आउटलाईन बनवते
आणि त्या आउटलाईनच्या नंतर मग तो असलेले जेवढे काही ऑब्जेक्ट्स आहे त्याला ब्लर करून टाकते आणि हे सगळं सॉफ्टवेअर थ्रू होते. ओके, सो दॅट इज, बट हे एक चीट आहे, दिस इज ऍक्च्युली नॉट हे. कारण काय होते, मानून घे की आउटलाईन कधी कधी नाही का कम्प्लीट नसते. यामध्ये मानून घे की समजा जर मी असा हात तिरशा करून ठेवला त्याच्यामध्ये नाही का हाताच्या खाली एक हलकीशी जागा दिसून राहिली आहे जी कम्प्लीट शार्प मध्ये आहे, बट जे की बॅकग्राऊंड मध्ये ते ब्लर व्हायला पाहिजे होती, बट ते शार्प आहे. सो अशा प्रकारचे प्रॉब्लेम होतात जेव्हा मी मोबाईलने फोटोज काढतो. बट काय होतात की दॅट इज रिअली गुड, म्हणजे मला चालेल असे या. बट अशा प्रकारची पण क्वालिटी मी डीएसएलआर मधून नाही काढू शकून राहिलाय. व्हाय? कारण बिकॉज ऑफ दॅट की माझी जे पढाई आहे याच्याबद्दल ते बहुत कमी आहे. या ऍक्च्युली कसं आहे की याच्यावर मी कॅमेरा तर घेतला या, पण याच्यावर फारसा मी जास्त लक्ष नाही ठेवलं या, म्हणजे पोर्ट्रेट फोटो कसे काढावे लागते वगैरे वगैरे. सो इट्स काइंड ऑफ थोडेसे प्रॉब्लेम आहे. दुसरं आहे की व्हिडिओमध्ये पण कशाप्रमाणे पोर्ट्रेट घ्यायचे ते पण नाही माहित. सो इट वॉज लाईक दॅट की या साऱ्या गोष्टी मी म्हणजे शिकून तर राहिलो आहे, बट काइंड ऑफ लाईक दॅट की माझं शिकणं थोडं हळू पडून राहिलंय किंवा मी थोडासा टाइमपास करून राहिला. या इट्स काइंड ऑफ दॅट या. बट आज मला रिअलाइज झालं, यस, आणि मग आजपासून मी सुरुवात केलं आणि शॉ अकॅडमीवरचे क्लासेस मी आज पुन्हा रिटर्न सुरू केले. सो आज मॉड्यूल 2 चे 2 लेसन मी कम्प्लीट केले, दॅट इज रिअली गुड. ओके, 2 लेसन मी पहिले शिकलोय पोर्ट्रेट आणि त्याच्यानंतर लँडस्केप. ओके, शॉ अकॅडमीवर जे लेसन शिकवतात ते याच्याबद्दल नाही शिकवत की तुम्हाला कॅमेरा कशाप्रमाणे वापरायचा आहे किंवा कशाप्रमाणे हे करायचं आहे, बिकॉज ह्या साऱ्या गोष्टी तुम्हाला करायच्या. या म्हणजे हे एक प्रकारे लोक गाईड करतात. फोटोग्राफी इज नॉट अ फोटोग्राफी. फोटोग्राफी म्हणजे जस्ट स्नॅप काढणं, फोटो काढणं, याला फोटोग्राफी नाही म्हणत. फोटोग्राफी म्हणजे याचा एक सेन्स असतो, याचा एक एका पिक्चरचा काही ना काहीतरी एक स्टोरी इलॉबरेट केली पाहिजे. या एक पिक्चर इज नॉट जस्ट लाईक थिंग्स. येस, कधी कधी आपण ज्या गोष्टी बघतो ते फोटोग्राफीने बहुत वेगळ्या असते. या म्हणजे मानून घे एका रस्त्यावर एक व्यक्ती आहे जो चालून राहिलाय. ओके, इमॅजिन केलाय, ठीक आहे. आता याचा एक फोटोज बघ. त्या फोटोमध्ये काय होते की आपल्याला सेन्स येऊन राहिलाय की तो व्यक्ती रस्त्यावर मागून शॉट घेतला. ओके, मागून शॉट घेतला आपण नाही का. एक व्यक्ती रस्त्यावरून चालला आहे, रस्त्याच्या मधातून. रस्ता खूप जास्त मोठा हायवे वगैरे नाही, छोटासा नॅरो रोड आहे. ओके, त्याच्यामध्ये नाही का आपण जो फोटोज काढलाय तो त्या माणसाच्या मागून फोटोज काढलाय. ओके, बिलकुल एक्झॅक्टली अलाइन. तर याच्यामध्ये आपल्याला त्या फोटो काय पोर्ट्रेट करते, म्हणजे त्या फोटो काय एलॉबरेट करते, तर फोटो असा एलॉबरेट करते की तो व्यक्ती एक एकटा आहे, अलोन आहे. ओके, so much thing is that. Yeah, photography is not just a thing, just snapping a capturing a photo. It's not thing like. कधी कधी आपल्या खूप साऱ्या गोष्टी पण समजून घ्यावं लागते. रूल ऑफ थंब शिकावं लागते, थर्ड रूल शिकावं लागते, ग्रीड लाईन शिकावं लागते. सो मच गोष्टी पण आहे. या आणि मला असं वाटते की इन्स्टेड ऑफ हँडलिंग अ कॅमेरा आय नीड टू अंडरस्टँड व्हॉट इज अ फोटोग्राफी आणि व्हॉट इज एक्झॅक्टली लाईक दॅट. म्हणजे कशाप्रमाणे खूप साऱ्या गोष्टी असते, काय असते. येस, आणि शॉ अकॅडमी टीचिंग मी लाईक दॅट, सो आय वॉज रिअली गुड. या आणि मी खूप साऱ्या गोष्टी आज शिकलो पण. या 2 घंटा मी जे इन्व्हेस्ट केला आणि याच्यामध्ये मी पोर्ट्रेट शिकलो, कोणकोणते पोर्ट्रेट आहे, कशाप्रमाणे पोर्ट्रेट आहे काढावं लागते, कोणकोणते स्टाईलनी फोटो काढावं लागते. दुसरी गोष्ट आहे लँडस्केप. लँडस्केप मध्ये आपण कसे फोटोज काढायचे, एफ स्टॉप कोणते वापरायचं, त्यानंतर डेप्थ ऑफ फील्ड आहे वगैरे, आणि सो मच थिंग. यस, या आता जस्ट लाईक समजा मी आता बुक आणली त्याच्यानंतर मी सगळ्या गोष्टी सांगत बसलो, ते खूप साऱ्या गोष्टी आहे. या बट कसं आहे की ऍटलिस्ट आय नीड टू बी अंडरस्टँड दिस थिंग अँड दॅट इज रिअली इम्पॉर्टंट टू मी. सो या, आणि कसं आहे की तू हे बिग बँग थेरी पाहण्यापेक्षा बेटर आहे तू आपला टाइम इन्व्हेस्ट कर या गोष्टीमध्ये, कारण या जशा गोष्टी आहे जे तुला समोर जाऊन कामी येईल आणि समोर तुला जास्त बिकम बेटर बनवेल. सो फोकस ठेव याच्यावर आणि काम करत राहा. दॅट इज ऑल आय एम सेइंग इज दॅट. ओके, या काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड केला नाही. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट काल होती दिवाळी. येस, आणि ऍक्च्युली काय झालं होतं की डिसाईड केलं होतं बिट्टूच्या घरी जायचं, बट कसं आहे की
इन द एंड म्हणजे कसं आहे की दिवाळी म्हटलं ना तर मोस्टली सगळेजण घरीच सेलिब्रेट करतात आणि दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दिस थिंग. सो काय आहे की जस्ट लाईक घरून निघण्यापेक्षा म्हणजे घरी सोनूने कपडे घातले, आईने कपडे घातले, मी पण तसे कपडे घातले आणि फोटोज वगैरे काढत होतो. तर वगैरे मग याच्यामध्येच वेळ गेला ना, आम्ही मग इथेच फोटोज काढले वगैरे. ओके, त्यानंतर फटाके वगैरे फोडलो नेहमीप्रमाणे वगैरे. जे हे आहे ना म्हणजे दिवाळी मित्रांसोबत पण सेलिब्रेट करतो आम्ही. यस, म्हणजे कसं आहे ऍक्च्युली मी वगैरे या काय आहे की म्हणजे घरची म्हणजे कसं आहे की आमच्या मोहल्ल्यामध्ये किंवा म्हणजे असं थोडस हा मी थोडासा आता रिलिजियस पॉईंट थोडं सांगण्याचा प्रयत्न करतोय. आय एम नॉट रिअली मेंट टू बी या, बट कसं आहे की माझ्या रिलिजियसचे जे लोक आहे ना ते या गोष्टीला फॉलो करतात. या हे जे मी सांगणार आहे हे थोडस काफी वेगळं असू शकते. या मला जज करू नका या म्हणजे समोर येणाऱ्या गोष्टीबद्दल. व्हॉट इज दॅट की माझ्या रिलिजियस मध्ये म्हणजे बौद्ध या कास्ट मध्ये दिवाळीच्या दिवशी खूप साऱ्या भिक्कूंची हत्या केली होती बा. हे असं काहीतरी हिस्ट्री आहे समथिंग. ओके, आणि त्यामुळे दिवाळी आपल्या जातीमध्ये म्हणजे माझ्या रिलिजियस मध्ये सेलिब्रेट केला जात नाही, कारण या दिवशी भिक्खूची हत्या केली गेली होती बा. आता हे ट्रूथ आहे की काय आय डोंट नो. मला हे सांगितलं माझ्या आईने आणि खूप सारे जण पण कोणी ना कोणी सांगितलं वगैरे वगैरे ऑल दोज थिंग्स, आणि खूप सारे जण फॉलो पण करतात. मी जिथे राहतो तिथे अशा रिलिजियसचे लोक खूप सारे राहत, इन्क्लुडिंग मी ऑल्सो. माझे जे काही फ्रेंड्स आहे ते पण मोस्टली याच रिलिजियसचे आहे आणि ते पण याच गोष्टीला फॉलो करतात. बट दिवाळी इज काइंड ऑफ फेस्टिवल टू कनेक्ट इच अदर. या एकमेकांना कनेक्ट करणं आणि गिफ्ट करणं आणि एकत्र जुळणं, आणि दॅट इज ऑल. लाईट्स अँड सेलिब्रेशन हे या दिवाळीचा उद्देश आहे. सो मला असं वाटतंय की जे काही आहे ते आहेच, या हिस्ट्री वॉट एव्हर इट इज. येस, बट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की समजा जर एखादी इव्हेंट आहे आणि त्या इव्हेंटमुळे आपण सगळे एकत्र येत असन, तर मग आपण त्या इव्हेंटला का नाही सेलिब्रेट केला पाहिजे. जे की त्या इव्हेंटमध्ये समथिंग काही ना काहीतरी बॅड झाले असेल तरी, बट वॉट एव्हर. या राईट नाव तो इव्हेंट मला हॅपीनेस देऊन राहिला आहे, दॅट इज रिअली गुड थिंग. या आणि दॅट इव्हेंट इज लाईक दिवाळी. या सो आय एम सेइंग इज दॅट की येस, आय शुड सेलिब्रेट दिवाळी. या वॉट एव्हर. या म्हणजे काही असो ना, या म्हणजे समथिंग मी एक तर रिलिजियसला फॉलो करत नाही, म्हणजे असं माझं काहीच इंटरेस्ट नाही रिलिजियस वगैरे. याच काइंड ऑफ लाईक दॅट. मला असं वाटतं की हे कॅटेगराईज करते ह्युमन्सला, बट ह्युमनची कॅटेगराईज फक्त दोनच गोष्टीमध्ये आहे, एक मेल आणि फिमेल. या बट कसं आहे की आपण ज्या सोसायटीमध्ये राहतो तर ऑब्व्हियसली आपण यांना एकदम असं नाही म्हणू शकत की म्हणजे त्यांच्या विरुद्ध जाऊ शकत नाही, बिकॉज वी लिव्ह इन सोसायटी. आपल्याला इन द एंड सोसायटीमध्येच राहायचं आहे. सो या वॉट एव्हर पीपल से इज वॉट एव्हर. या मी जास्त त्या गोष्टीमध्ये जास्त इन्व्हॉल्व्ह होत नाही. हा सो एव्हरी टाइम काय होते की मी आणि माझे फ्रेंड्स म्हणजे पिट्टी, बादल, वैभव, विशाल वगैरे आम्ही सगळेजण नाही का ग्राउंड मध्ये जातो आणि दिवाळी सेलिब्रेट करतो. सगळं झाल्यानंतर, या सगळं झाल्यानंतर म्हणजे रात्री 9-10 वाजता वगैरे, म्हणजे लक्ष्मीपूजन दिवशी सगळ्यांचं जेवण वगैरे झालं का त्या दिवशी आम्ही रात्री ग्राउंड मध्ये जातो आणि बस म्हणजे काही 1-2 फटाके वगैरे आणले, फारसे खूप जास्त फटाके नाही. या म्हणजे हार्डली एक लँटर्न आणायचं आणि त्यानंतर 1-2 थोडे फटाके, या रद्दी आणायची. येस, रद्दी म्हणजे पेपर वगैरे अशीच. येस, आणि बस थोडेसे फटाके फोडायचे, शेकोटी पेटवायची, बस थोडा वेळ बसायचं आणि मग नजारे पाहायचे. कारण ग्राउंड मधून जे दिवाळीचा जो व्ह्यू आहे ना, इट वॉज रिअली गुड. या कारण जे फटाक्याने जे पूर्ण आकाश पूर्ण चमकून जाते ना, इट वॉज रिअली अमेज. येस, मला खूप काही बोलायचं पण आहे, पण मला थोडं लघवी लागली. थांब, थंडीमध्ये काय होतं ना एकदम कसं की लघवी खूप लागते, बहुतच जास्त. What I'm saying is that की
हा म्हणजे जेव्हा पण मी वर्धेला राहतो आणि दिवाळीच्या दिवशी वगैरे आम्ही नेहमी ग्राउंड मध्ये जाऊन भेटतो. येस. युजली कसं आहे माझ्या ह्याच्यामध्ये नाही का खूप सुरू आहे थॉट्स वगैरे की डू नॉट स्पेंड सो मच टाइम विथ द फ्रेंड्स. वाय? बिकॉज ऑफ दॅट की हे लोक नाही का मला खूप हॅपी फील करतात. अँड दॅट इज द ओनली थिंग दॅट आय डोंट वॉन्ट. म्हणजे काय की मानून घे की एक एक मोठासा बंगला आहे. ओके. जिथे तुला वाटेल त्या गोष्टी आहे. म्हणजे तुला पाहिजे त्या गोष्टी आहे. म्हणजे खाण्यापिण्याच्या साऱ्या गोष्टी, तुझ्यापाशी चांगला कपडे आहे, चांगलं रूम्स आहे, चांगली बेडशीट, वॉटेव्हर या. म्हणजे तू ज्याप्रमाणे तुझ्या ड्रीम मध्ये जे घर आहे ना त्या घरात तू राहून राहिलाय. या शर्त फक्त एकच आहे की तुला त्या घरातून निघायचं नाही. तर मग का तू त्या घरात राहू शकशील का सांग? काही लोक म्हणेल की या म्हणजे टिल द लाईफ टाइम. येस. का तू घरात त्या राहू शकशील का? म्हणजे ते घर सगळंच म्हणजे तुझ्या लाईफ मध्ये ज्या काही गोष्टी आहे ना त्या साऱ्या गोष्टी प्रोव्हाइड करणारी तयार आहे. या फक्त तुझं जे स्वतंत्र आहे म्हणजे बाहेर निघण्याचं स्वतंत्र ते बंद करेल. तर का तू त्या घरात राहशील का? दॅट इज आय एम टेलिंग यू दॅट क्वेश्चन. मोस्ट ऑफ द पीपल, काही लोक म्हणतील की नाही, काही लोक हो, येस, वॉट एव्हर. म्हणजे हे जे आन्सर आहे हे डिफरंट राहू शकते. कारण काही जण चूज करतात असे आन्सर्स. म्हणजे काही जण अशी लाईफ चॉईस करतात. ते त्यांना असं बाहेर वगैरे गोष्ट वाटत नाही, त्यांना घरामध्येच पण त्यांना सगळ्या काही सोयी सुविधा वगैरे पाहिजे त्यांच्या घरात, जे की हे घर प्रोव्हाइड करूनच राहिलाय. सोयी. मी एक्झाम्पल का सांगितलं या ऍक्च्युली कसं आहे की हे जे वर्धा आहे ना म्हणजे मी जिथे राहतो हे वर्धा एक प्रकारे माझ्यासाठी एक घर आहे. ओके. आणि या घरामध्ये असलेल्या साऱ्या काही गोष्टी आहे ना हे मला खूप आवडते. म्हणजे माझे आई वडील पॅरेंट्स इथे राहतात, माझं स्वतःचं घर आहे. ओके. इवन माझे मित्र पण आहे. ओके. आणि मला हे कधी म्हणजे मी समजा मित्रांसोबत टाइम स्पेंड केला तर मला कधीच असं वाटत नाही की मी एक प्रकारे अलोन आहे, एकटा आहे वगैरे. या आय ऑलवेज फील हॅपी, आय ऑलवेज फील फ्री. यस, खूप चांगलं वाटतं. या जेव्हा मी नागपूरला होतो तेव्हा मी डेस्परेट राहत होतो यांच्यासोबत भेटण्यासाठी. बट काय होते की जेव्हा मी यांच्यासोबत राहतो आय फील रिली ग्रेट अँड फाईन. येस, दॅट इज ओके. येस. बट याच्यामुळे नाही का हे एक प्रॉब्लेम असं देत आहे की मला नाही का सॅडनेस नाही देऊन राहिला. आणि व्हॉट इज अ सॅडनेस? वाय? कारण जेव्हा आपण सॅडनेस राहतो ना तेव्हा आपण आपल्या करिअर बद्दल विचार करतो. या म्हणजे आय एम नॉट सेइंग इज दॅट की सॅडनेस फक्त करिअर बद्दल विचार करतो. नो नो. बट इट वॉज लाईक दॅट की जेव्हा तुम्ही मित्रांसोबत राहता तेव्हा तुम्हाला असं वाटते की आपण नेहमी इथंच असायला पाहिजे. यस. सो आय डोंट वॉन्ट दॅट. या ऍक्च्युली मला लाईफमध्ये खूप काही करायचं आहे, खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या आहे. सो मच थिंग टू डू. या आणि समजा तर मी मित्रांसोबतच राहिलोय म्हणजे मित्र जे की मला खूप चांगलं वाटतंय वगैरे यांच्यासोबत टाइम स्पेंड केल्यावर इट फील रिली गुड वगैरे एव्हरीथिंग. येस येस. बट कसं आहे की यांच्यामुळे नाही का माझी अपॉर्च्युनिटी कम्प्लीट होत नाही. म्हणजे मला ज्या गोष्टी पाहिजे त्या कम्प्लीट होणार नाही. या सो इट वॉज लाईक दॅट की मला यांना थोडंसं लेट इट गो करावं लागेल. तेव्हाच मी थोडस स्टेप बॅक येईल, स्टेप बॅक किंवा थोडसा दूर येईल आणि त्यानंतर मग मी थोडासा दुसऱ्या पद्धतीने विचार करेल. सो याच्याचमुळे नाही का मी फारसा मित्रांसोबत टाइम स्पेंड करून न राहिलोय. या बट कसं आहे की दिवसभरामध्ये एकदा तरी येतो. सो आय डू दॅट. या म्हणजे मला असं वाटतं की दिवसभरातून संध्याकाळी थोडस ग्राउंडवर जावं, रनिंग करावं आणि थोडा वेळ मित्रांसोबत हँगआउट करावं, घंटा एक घंटा, दॅट्स ओके. त्याच्यानंतर मग वगैरे नाही. या म्हणजे या या एज मध्ये तुम्हाला असे सारे क्रिटिकल डिसिजन घ्यावेच लागतात. आणि या म्हणजे त्यामुळेच तुम्ही तुमची स्वतःची लाईफ बिकम बेटर बनवता. या म्हणजे आता एक सिंपल एक्झाम्पल घे, पिंटी. या ऑल दिस वाईल पिंटी एक प्रकारे पार्ट ऑफ द ग्रुपच होता. या आणि तो आताही आहे. येस. पुढे राहणारच आहे. येस. बट कसं आहे की जोपर्यंत तो घराच्या बाहेर नाही निघेल ना तोपर्यंत त्याला त्याच्या लाईफ मध्ये येणार ज्या ऑपॉर्च्युनिटी आहे तो ग्रॅब नाही करेल. येस. आता घराच्या बाहेर निघणं नेसेसरी आहे का?
म्हणजे गरजेचं आहे का? वेल ऍक्च्युली आय एम सेइंग इज दॅट की यस. कसं आहे की जेव्हा तुम्ही घरात राहता किंवा तुमच्या होमटाऊन मध्ये राहता, तर तेव्हा नाही का तुम्ही आजूबाजूच्या ज्या अपॉर्च्युनिटी आहे ना, म्हणजे आजूबाजूच्या मध्ये येणाऱ्या ज्या अपॉर्च्युनिटी आहेत त्या खूप कमी असतात या. म्हणजे युजली समजा जर तुम्ही हा ठीक आहे बॉम्बे सारख्या सिटीमध्ये असताल तर चलो ठीक आहे या, कारण तिथे तुम्ही त्या शहरमध्ये राहता जे की शहर लाईट ऑफ म्हणजे असे असे म्हणजे तिथे असे लोक राहतात जे खूप एक्सपोजर भेटू शकते तुमच्या क्रिएटिव्हिटी किंवा तुमच्या कामावर. तर तुम्हाला लवकरात लवकर काम भेटणं आहे आणि वगैरे वगैरे या. पण समजा तुम्ही अशा शहरामध्ये राहता जे खूप छोटंसं आहे, खूप जास्त मोठं नाही आहे, खूप जास्त म्हणजे इट्स काइंड ऑफ लाईक दॅट. तर अशा वेळेस तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर निघावं लागेल आणि काम करावं लागेल. हा, हे गोष्ट बोलत आहे मी प्रायव्हेट बद्दल या. समजा तुम्हाला गव्हर्नमेंट वगैरे करायचं असेल तर याच्यामध्ये काही हे नाही. या तुम्ही घरी राहून पढाई करा. पढाई केल्यानंतर मग तुम्ही एक्झाम द्या. एक्झाम दिल्यानंतर मग तुम्ही लागता आणि मग तुम्ही नंतर दुसऱ्या शहरमध्ये जाता. बट कसं आहे की प्रायव्हेट मध्ये कसं आहे की तुम्हाला पहिले दुसरा सिटीमध्ये जावं लागेल आणि मी का बोलून राहिलो मलाच नाही माहित. ऍक्च्युली कसं आहे की मला याच्याबद्दल बोलायचं नव्हतं. मला आय डोंट नो, आय जस्ट वॉन्ट टू टॉक या, सो आय जस्ट टॉक या. म्हणजे व्हाय यू टॉकिंग स्टुपिड या. थोडस आपण काही ना काहीतरी क्रिएटिव्हिटी टॉक करू ना या. वेल या, जस्ट स्टॉप टॉकिंग अँड जस्ट लिसन सम म्युझिक, इट विल फील यू बेटर. ओके, आर्टिफॅक्ट एपिसोड आता खतम करू असं मला वाटतं. उद्याचं टार्गेट काय? येस, उद्या आपलं ऑलमोस्ट म्हणजे हा स्ट्रीट व्ह्यूचा व्हिडिओ शाळेत बनून जाईल पुन्हा वगैरे. जर रात्रभरात काही प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे आणि आपला सिस्टीम शटडाऊन नाही झाला पाहिजे. यस, जर असं काही झालं तर इट वॉज रिअली ट्रॅजिक. बट आपला विषय कंटिन्जन्सी प्लॅन असा आहे की समजा जर आपला सिस्टीम शटडाऊन झाला किंवा प्रीमियर क्रॅश झाला वॉटेवर, तर अशा स्थितीमध्ये आपण पुन्हा त्याला एक्सपोर्ट नाही करू. यस, कारण आपल्याला पुन्हा माहित राहील की पुन्हा असे काही प्रॉब्लेम होऊ शकते जेणेकरून हा पुन्हा कॅन्सल होईल. तर अशा वेळेस आपण काय करू की इन अँड आउट मारू. या इन अँड आउट याने काय असते की प्रीमियर मध्ये एक फंक्शन आहे त्याच्यामध्ये आपण एक पर्टिक्युलर सेक्शन ऑफ व्हिडिओ एक्सपोर्ट करता येते आणि त्याच्यानंतर पर्टिक्युलर सेक्शन ऑफ व्हिडिओ नंतर एक्सपोर्ट करता येते. ओके, सो इन अँड आउट करू या. बट ऑब्व्हियसली युजली जेव्हा प्रोजेक्ट सुरू होतो तेव्हा म्हणजे एवढा हँग होऊन जाते की बहुतच जास्त, तेव्हा या साऱ्या गोष्टी करणं थोडं कठीण होऊन जाईल. बट इम्पॉसिबल नाही, इट विल बी मॅनेजेबल. सो येस, करून पाहू आपण. बट जर हा कंटिन्युअन्सी प्लॅन आहे, समजा जर आपण आपला हे क्रॅश झालं तर या, समजा क्रॅश नाही झालं आणि आपला व्हिडिओ ज्याप्रमाणे एक्सपोर्ट व्हायचा त्याप्रमाणे एक्सपोर्ट झाला तर मग दॅट विल बी रिली ग्रेट. ओके या. आणि मीन व्हाईल तू तुझे क्लासेस सुरू ठेव या. मॉड्यूल 2 शायद उद्यापर्यंत कम्प्लीट कर खतम आणि त्याच्यानंतर मग मॉड्यूल 3 वर जा. ओके, जेवढं काही सांगायचं त्याच्याबद्दल काय थोडं बहुत नोट्स करून ठेव. ओके, आणि ते बेटर राहील. सो this is the my artifact episode number 2091. Right now we are at Vardha, Maharashtra. Thank you.